नमस्कार विद्यार्थी मित्र. यावर्षी आपणास स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधनं कोणती ही पहिली आपण माहिती करून घेऊ. लिखित साधने, 2 भौतिक, 3 मौखिक आणि 4 दृकश्राव्य साधन ही आहेत आधुनिक काळातील इतिहासाची महत्त्वाची साधने. लिखित साधने समोर आपण पाहतोय. जी लिखित साधनं म्हटल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होतात? वृत्तपत्रे, विविध भाषांमधील नियतकालिके, ग्रंथ, पत्रव्यवहार, रोजनिशी, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे आणि कोशवाङ्मय ही आहेत लिखित साधने. आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत. 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना, विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असे दिसते. भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेट सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध आला. अर्थात असे झाले तरी छापील प्रसार माध्यमांचं सामर्थ्य अजूनही कायमच आहे. वृत्तपत्रांमधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण, सांस्कृतिक घडामोडी कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी या वृत्तपत्रामध्ये येतात. या वृत्तपत्रांमधील ज्या आवृत्त्या असतात त्याचाही प्रादेशिक राष्ट्रीय पातळीवर काम करणारे वृत्तपत्र असतात, त्यांच्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांची माहिती देण्याच्या पुरवण्या असतात. छापील माध्यमांमध्ये आपण पाहतोय मुखपत्रे असतात, पुरवण्या असतात, राजकीय पक्षांची दैनिके असतात, साप्ताहिके असतात, मासिके, वार्षिके ही महत्त्वाची असतात. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात. त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक लेख वृत्तपत्रांना पुरवले आहेत. आता PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंट सेवेची उपग्रह प्रसारण याचा वापर केला आणि त्याद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे. टपाल तिकिटे ही इतिहासातील साधन महत्त्वाचं आहे. टपाल तिकिटे स्वतः काही बोलत नाहीत. या ठिकाणी आपल्याला भारतीय डाक, इंडियन पोस्ट याचं चिन्ह दिसतंय. 15 ऑगस्ट 1947 मधलं तिकीट दिसतंय. सचिन तेंडुलकर यांचं तिकीट दिसतंय. नेताजी सुभाषचंद्र बोस, भारत का उच्चतम न्यायालय स्वर्ण जयंती, लोकमान्य टिळक, इंदिरा गांधी यांचं डाक तिकीट शताब्दी ही विविध निमित्ताने काढलेली तिकीट असतात, जी स्वतः काही बोलत नसले तरी इतिहासकार त्यांना बोलके करत असतो. तिकिटांना भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागत टपाल तिकिटामध्ये विविध बदल घडून आले. त्यांच्या आकारामध्ये, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर,
प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा आहे. त्यानंतरचं साधन आहे भौतिक साधन. भौतिक साधनामध्ये आपण पाहतो कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो भौतिक साधनांमध्ये. नाणी, प्रार्थनास्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, वस्तू संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य या सर्वांचा समावेश भौतिक साधनांमध्ये होतो. त्यामधील भौतिक साधनांमधील नाणी याच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतं की नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1950 पासून ते आज तागायची जी नाणी पाहिली तर त्यात वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यावरील विषय यावरून समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न आपल्याला समजतात. ही नाणी वेगवेगळ्या कारणाने म्हणजे लोकसंख्या नियंत्रण ठेवण्याचा संदेश देणारी, शेतीची, शेतकऱ्यांचं महत्त्व सांगणारी अशा विषयावर आधारित त्या ठिकाणी त्याची छपाई केली जाते. त्यानंतर इतिहासाचं साधन आहे संग्रहालय. या संग्रहालयामध्ये आपण पाहतोय की प्रत्येक राज्याची वैशिष्ट्ये सांगणारी वस्तू संग्रहालये असतात. त्याप्रमाणे खाजगी सुद्धा संग्राहक स्वतःची संग्रहालये उभारतात. भारतातील सर्व राज्यांमध्ये त्या राज्याची वैशिष्ट्ये सांगणारी संग्रहालये आहेत, वस्तू संग्रहालय, आणि त्यानुसार आपल्याला इतिहास समजण्यास मदत होतो. उदाहरणार्थ मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँकेचे पुणे शहरातील संग्रहालय, ही सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्राहक स्वतःची संग्रहालये सुद्धा उभारतात. ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यामध्ये त्या संग्रहालयामध्ये त्या राज्यातील ऐतिहासिक ठेवे असतील, नाणी असतील, नोटा असतील, दिवे असतील, अडकित्ते असतील, खेळाचं संग्रहालय, क्रिकेट साहित्य असेल, यामधून आपल्याला माहिती मिळते. त्यानंतरचं साधन आहे मौखिक साधन. या मौखिक साधनामध्ये आपण पाहतो लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून व कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे. त्यानंतरचं साधन आहे दृकश्राव्य साधन. दृकश्राव्य साधनामध्ये आपण पाहिले तर दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. विविध देशी व परदेशी वाहिन्या, उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल, डिस्कव्हरी, ही दृकश्राव्य साधने म्हणून ओळखली जातात. त्यानंतरचं साधन आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. या ठिकाणी आपल्याला चिन्ह दिसतं त्याचं बोधचिन्ह. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याची स्थापना केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. त्याचप्रमाणे समाजाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे डॉक्युमेंटरीज म्हणजेच अनुभवपट ही तयार केले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुभवपट उपयोगी आहेत. याबरोबरच आपण पाहतोय की आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधनं बघितली तर आज 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधने सुद्धा अपुरी पडतील. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत. घरगुती टेलिफोन ते मोबाईल या प्रवासात पेजर नावाचं साधन
संपर्कासाठी आले होते ते जेवढ्या वेगात आले तेवढ्याच वेगात ते संपुष्टात आले. आंतरजालावर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो. परंतु माहितीची सत्यता आणि यथार्थता तपासून प्रत्येकाला पाहावं लागेल. हे आज त्याचप्रमाणे या साधनांचंही जतनही आपल्याला करणं गरजेचं आहे. धन्यवाद.